इंडिगो पुन्हा पूर्ववत होतीये, पण चूक केली म्हणून कारवाई होणार. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. फ्लाईट्स रद्द झाल्या, त्या प्रवाशांना पैसे परत देण्याच्या इंडिगो प्रशासनाला सूचना. डीजीसीएकडून इंडिगोला कारणे दाखवा नोटीस. भोंगळ कारभाराला इंडिगोचे सीईओ जबाबदार असल्याचा ठपका. झालेल्या सर्व प्रकारावर इंडिगोकडून माफी. 138 पैकी 135 ठिकाणी विमानसेवा सुरू. इंडिगोची माहिती. इंडिगो विमानसेवेवर परिणाम. स्पाइसजेट कंपनीकडून अतिरिक्त 100 उड्डाणं वाढवण्याचा निर्णय. प्रवाशांचे हाल होत असल्यामुळे कंपनीचा निर्णय. मुंबई पुणे जाणाऱ्या डेक्कन क्वीनसह 10 रेल्वे गाड्या आज रद्द. लोणावळ्यातील रेल्वेच्या कामासाठी ब्लॉकची घोषणा. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 16 तासांचा ब्लॉक असणार. मुंबईत 8 डिसेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान पाणी कपात. पालिका तानसा जलवाहिनी बदलणार. 17 विभागांमध्ये 15% पाणी कपात. पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. राज्यातील पोटहिस्सा जमिनींची मोजणी 200 रुपयात होणार. जमिनीचे वाद कमी करण्यासाठी शासनाकडून पोटहिस्सा जमीन मोजणीचे दर कमी करण्याचा निर्णय. केडीएमसी पालिकेच्या मतदार यादीत घोळ कायम. 82,000 नावं वगळूनही हजारो दुबार मतदार. माजी आमदार नरेंद्र पवार यांचा दावा. घोळ दूर करा, अन्यथा निवडणुका पुढे ढकला. नरेंद्र पवार यांची मागणी. बांगलादेशकडून कांदा आयातीचा मोठा निर्णय. दररोज 50 आयात परवाने मिळणार. प्रत्येक परवान्यावर 30 टन कांदा आयात करता येणार. देशात कांदा निर्यातीला पुन्हा गती मिळणार. ॲपल कंपनी नव्या वर्षात आयफोन 17 लॉन्च करणार. 60,000 ते 65,000 पर्यंत हा आयफोन मिळण्याची शक्यता.